नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी एकदम थंडगार आणि टेस्टी खरबूज किंवा मस्क मिलन मिल्कशेक। हा मिल्कशेक इतका सोपा आहे की फक्त 10 मिनिटात तयार होतो आणि चव मात्र अप्रतिम अशी लागते। थंड थंड असा मस्त असा मिल्कशेक, त्यामध्ये बर्फाचे स्लाइस, वरून व्हॅनिला आईस्क्रीम, पाहता क्षणी प्यावासा वाटणारा हा मस्क मिलन किंवा खरबूज मिल्कशेक कसा बनवला, चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्यावरती टूटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही काजू बदाम घातले तरीही चालतील। सर्वात प्रथम अर्धा टीस्पून इतके आपण चिया सीड्स घेतलेले आहेत। तुमच्याकडे नसतील तर सब्जा वापरला तरीही चालेल, माझ्याकडे होते म्हणून मी अर्धा टीस्पून घेतलेले आहेत। अर्धा टीस्पून चिया सीड्समध्ये वरती येईल इतकं पाणी घालून 15 मिनिटासाठी भिजत ठेवूयात बाजूला। चिया सीड्स भिजत घालून झाले की लगेचच इथं मी खरबूज किंवा मस्क मिलन घेतलेला आहे। आता मस्क मिलन वरच्या बाजूने गोलाकार अशी याची एक चकती काढून घेऊयात। ही चकती काढल्यामुळे आपल्याला मिल्कशेक बनवलेला व्यवस्थित याच्यामध्ये टाकता येईल। तुम्हाला जर यामध्ये सर्व करायचा नसेल तर तुम्ही मस्क मिलन कट करून तुकडे केले तरीही चालतील। मी थोडं छान दिसावं म्हणून याच्यामध्ये सर्व केलेलं आहे। आता चला यामधल्या बिया अलगदपणे बाहेर काढून घेऊयात। एक पोहे खायचा चम्मच घ्यायचा आणि असा गोलाकार फिरवून बिया अशा बाजूला करून घ्यायच्या। ज्या पद्धतीने बिया मी बाहेर काढून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने गर ही या काढून घेणार आहे आणि हे मस्क मिलनचं कटोरी अगदी व्यवस्थित तयार करून घेणार आहे। बिया पाहिलत का किती अलगदपणे बाजूला झालेल्या आहेत। चला आता गर ही त्याच पद्धतीने मी सगळा काढून मोकळं करून घेतलेलं आहे। मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मस्क मिलनचा गर होता तो सगळा टाकून घेतला। आता मस्क मिलन थोडंसं गोडीला कमी असतं म्हणून मी 2 टीस्पून इतकी साखर घातली, जेणेकरून गोडीचं प्रमाण मॅनेज होईल। तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर यामध्ये हनीचा वापरही करू शकता। आता दूध न घालता फक्त साखर आणि मस्क मिलन या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे, कारण दूध घातल्यानंतर मस्क मिलनचे तुकडे व्यवस्थित बारीक होत नाहीत। पहिल्यांदा ते वाटून घेतलं, नंतर 1 ग्लास थंड दूध घालून परत हे मिक्सरला फिरवून घेतलं। तयार आहे आपला मस्क मिलन मिल्कशेक। हो, पण आता असाच प्यायचा नाही, थोडंसं त्याला डेकोरेट करू आणि पिऊ। अगदी मस्त हॉटेलची मस्तानी किंवा बाहेरचा फलुदाही या मिल्कशेक पुढे फिका पडेल इतकं सुंदर हा मिल्कशेक होतो। या उन्हाळ्यात नक्की करून पहा। आता इथे सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं मिश्रण मी एका ग्लासमध्ये सर्व करेन पहिल्यांदा आणि नंतर या भांड्यातही सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला। चला आता एक काचेचा ग्लास घेतलेला आहे मी। या काचेच्या ग्लासामध्ये 4 बर्फाचे स्लाइस टाकून घेतलेले आहेत। तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर बर्फाचे स्लाइस घालायची अजिबात गरज नाही आहे, दूध थंड असतं त्याच्यावरतीही होईल। पाहिलंत का चिया सीड्स ही चांगले फुगलेले आहेत। 4 बर्फाचे स्लाइस, 1 टीस्पून चिया सीड्स आणि वरून असा थंड थंड मिल्कशेक ओतून घ्यायचा। अगदी दाटसर झालेला आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पिता येईल। अगदी घट्ट नाही, अगदी पातळ नाही, जसा आपल्याला हवा आहे दाटसर कन्सिस्टन्सीचा तसाच झालेला आहे। मिल्कशेक ग्लासमध्ये घालून घेऊयात आणि वरून मी व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम वापरलेलं आहे। तुम्हाला जर दुसऱ्या फ्लेवरचं आईस्क्रीम आवडत असेल तर ते घातलं तरीही चालेल। किती मस्त दाटसर रंगाचा आणि दाटसर कन्सिस्टन्सीचा आपला मिल्कशेक रेडी झाला। चला आता बर्फाच्या तुकड्यामुळे अगदी चिल्ड होणार आहे हा मिल्कशेक। ग्लासमध्ये ओतून घेतला, वरून व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेऊयात। 1 स्कूप इतकं मी घातलेलं आहे आणि ग्लास मिल्कशेकने अगदी तंतोतंत भरायचा नाही, असा थोडासा रित्ता ठेवायचा, म्हणजे वरून आईस्क्रीम अगदी व्यवस्थित बसेल त्यावरती। आता हा मस्क मिलनचा ज्यूस आहे, थोडासा वरून घालते, दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायलाही अप्रतिम असा लागतो। वरून थोडा मस्क मिलनचा ज्यूस, टूटी फ्रुटीच्या ऐवजी बदाम, काजू, मनुके असेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यावरती वापरू शकता। माझ्याकडे टूटी फ्रुटी होती म्हणून मी इथे वापरलेली आहे। वरून घातली टूटी फ्रुटी,
कसं दिसते? अगदी मस्त ना. थोडेसे किशमिशी घातलेले आहेत मी. अतिशय रुचकर असा फलुद्यापेक्षा भारी मस्क मिलन मिल्कशेक आपला रेडी झालेला आहे. चला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आता मस्क मिलनचा जो आपण फळाचा बाऊल केला होता त्याच्यामध्येही सर्व करून दाखवते. अगदी असं वेगळं काही नाही. इथं जसं सर्व केलं आहे तसंच मी करणार आहे. मोकळा करून घेतलेला हा मस्क मिलनचा बाऊल घेतला मी. याच्यामध्ये मिल्कशेक घालून घेऊयात आता. असा मिल्कशेक सगळा घालून घेऊ. बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा मिल्कशेक तुम्ही करून सकाळी ठेवला आणि दुपारी पिलात फ्रीजमध्ये, फक्त आईस्क्रीम खात्या वेळेला घालायचं आहे आपल्याला. म्हणजे आहे तसं बिना वितळलेलं आईस्क्रीम आपल्याला भेटून जाईल. मिल्कशेकमध्ये थोडंसं बर्फाचे तुकडे, चिया सीड्स, मगाशी जी प्रोसेस फॉलो केली तीच इथे फॉलो केलेली आहे मी. चिया सीड्स घालून घेतले. वरून घालूयात व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम. सकाळी करून ठेवायचा आणि दुपारी प्यायचा. अतिशय रुचकर असा आणि हेल्दी टरबूज किंवा मस्क मिलन मिल्कशेक रेडी झालेला आहे. दिसतोय ना अगदी छान. वरून घातलं आईस्क्रीम, टूटी फ्रुटी आणि किशमिश थोडंसं. असे टूटी फ्रुटी आणि थोडेसे किशमिश. यामध्ये मुलांना खायला फार आवडतं म्हणून मी यामध्ये सर्व केलेलं आहे. तुमच्याकडे ग्लासमध्ये सर्व केलं तरीही चालेल. वरून मनुके घालायचे, बदाम काजूचे तुकडे हवेत तर तेही घालायचे. हेल्दी असं उन्हाळ्याचं ड्रिंक आपलं रेडी झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि अशाच उन्हाळ्या स्पेशल रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती आवर्जून पाहत राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.